तर नमस्कार मंडळी, माझ्या आणखीन एका गावाच्या मिनी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। गावाला गेल्यावर संध्याकाळी घरच्यांसोबत जेवतानीच गाठ होती, कारण दुनियादारीची आवड असलेला मी दिवसभर अख्ख्या गावात बोंबलत हिंडतो। त्यात आज मामाच्या मुलाने गावात त्याच्या सायबर कॅफेच्या दुकानात गप्पा मारायला बोलवली होती। मग काय माझ्या बिझी शेड्यूल मधून थोडा वेळ काढून त्याच्या दुकानात त्याला भेटायला गेलो। दरवाजे उघडून आत गेलो तर हा नमुना बिझी होता। समोर ऑनलाईन काम करण्याकरता कोणीतरी गिराईक बसलं होतं। सुरुवातीला फक्त दुकानात कॉम्प्युटर स्क्रीन घेऊन बसणारे या कार्यकर्त्यांनी गिराईकांच्या गरजा पाहता हळूहळू बऱ्याच वस्तू वाढवल्या होत्या, म्हणून गाववाल्यांचा पण फायदा झाला, कारण सगळे ऑनलाईनचे कामं याच्या दुकानात होत्यात। आता काही दिवसापूर्वी त्याने माझं ऑनलाईन काम केलं होतं, त्याने माझ्याकडून पैसे घेतले होते। आता कुठल्याही व्यवहारात ओळख किंवा नातं आणायचं नसतं या सूत्राप्रमाणे मी त्याला पैसे दिले होते, पण आज ते पैसे वसूल करायचे हेतूने मी त्याला वडापाव चारा असं बोललो। तो आधी जरा नाटकं करीत होता, पण जरा दम दिल्यावर मग मागून तयार झाला। गिराईक चालूच होते, पण भाऊनी माझ्यासाठी गिराईकाला थांबून दुकान बंद करून वडापाव चारण्यासाठी मोठ्या जड मनाने मला घेऊन निघाला होता। गाडीवर बसूच तर मला तो 2 वड्याच्या पुढे चालणार नाही असं म्हणत होता। मी त्याला दुकानात गेलो पाहू असं सांगितलं आणि आम्ही निघालो। वाटेत आणखीन एक मित्राची मोबाईल शॉपी होती, तिथं मला एक कंटेंट सुचला होता, त्याच्यामुळे एक रील घ्यायचा होता। रील होता 30 सेकंदाचा, पण त्याला लागला बनवायला अर्धा तास। सकाळी घरी जेवेल नसल्यामुळे मोकार भूक लागली होती, म्हणून लगेच गाईतच आम्ही दुकानापर्यंत पोहोचलो। दुकानदार पण आमचीच वाट पाहत होती वाटतं। पण काय टेबलवर बसल्यावर समोर गरमागरम वडे आले। शेजारचा वडे चारणार माकड मला सांगत होता, वडे जास्त खाल्ले का पित्त होतं। आता या अशा पोकळ धमक्यांना आपण घाबरत नसतो, कारण कायम पित्ताच्या गोळ्या आपण खिशातच ठेवत असतो। त्याने माझ्याकडून ऑनलाईन 50 रुपये फी घेतली होती आणि बिस्लरीच्या बाटल्या आणि वड्याचं बिल मिळून 150 रुपये झाली होती। शेवटी वडापुराण मिटून त्याचा निरोप घेतला, कारण आणखीन बरीच दुनियादारी बाकी होती। कारण आणखीन एका मित्राचा कॉल आला होता। हा गडी माझ्यासोबत 2006च्या 10वीच्या बॅचला होता, म्हणून त्याच्याबरोबर आज योगायोगाने जवळपास 21 वर्षानंतर भेट झाली होती। मग बऱ्याच टाइम गप्पा झाल्या, तेव्हा कळले हा गडी नारायणगावला असतो आणि याचं तिथं मोठं इंडस्ट्रीयल शोरूम आहे। आयला म्हणलं भाऊ तो शेट मारूच निघालाय। आता शाळेत असताना याची तब्येत मोकर गुबगुबीत होती आणि शाळेत असताना मला सारखं वाटायचं की याला उचलून दाखवा, पण तब्येत जास्त असल्यामुळे काय उचलत नव्हता। आता वहिनीच्या छळामुळे जरा हा वाढला होता, त्याचाच फायदा घेऊन मी त्याला लगेच उचलून घेतली। तिथं आणखीन एक 10वीचा वर्ग मित्र भेटला। आता हा गडी गावातलाच असल्यामुळे आमच्या कायम भेटीगाठी होत असतात। घरी जाताना रस्त्यात आश्वीगावचे प्रगतशील शेतकरी वडगर पाटील भेटले। ते जरा डोक्याला हात लावून टेन्शन मध्ये उभे होते। त्यांना बोललो, तुम्ही फक्त पाणी व्यवस्थित भरा, सगळं व्यवस्थित होणार आहे। आता घेण्या देण्याचा सल्ला त्यांना पटला का नाही माहित नाही, पण मी मात्र देऊन टाकला। संध्याकाळी मित्रमंडळी कामधंदे उरकून गट्ट्यावर गप्पा मारायला आली होती। आता माझ्या समोर बसलेला हा नमुना एवढा कार्टून आहे का विचारू नका। त्यांनी सांगितलेल्या किस्स्यामुळे ही मैफिल मोकार रंगली। त्याच्यात ही सगळी मंडळी आपापल्या घरून जेवण करून आली होती याची खात्री करून माझ्यातला कर्ण जागा झाला आणि मी एवढ्या मंडळींसाठी 100 रुपयाची भेळ बोलवली। सगळ्यांना आग्रह करून पण शेवटी मुठभर भेळ उरली होती। चला हसू द्या, भेटू परत पुढच्या अशाच एखाद्या अतरंगी ब्लॉग मध्ये। धन्यवाद।